वाळू माफियाकडून शेतकरी पिता पुत्राला मारहाण, जीवे मारूची धमकी दिल्यानं भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील केदारखेडा शिवारातील पूर्णा नदी पात्रातील कृष्णा जाधव यांच्या विहिरीजवळ अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांना वाळू उत्खननास विरोध केल्यानं सहदेव तांबडे, नकुल तांबडे आणि कृष्णा ठोंबरे यांनी कृष्णा जाधव व त्यांच्या वडिलास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्यानुसार केदारखेडा येथील कृष्णा गंभीरराज जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की 22 जुलै रोजी दुपारी 4च्या सुमारास ते शेतातील विहिरीवर मोटार बंद करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी विहिरीजवळ सहदेव अण्णा तांबडे, नकुल अण्णा तांबडे आणि कृष्णा मधुकर ठोंबरे हे वाळू भरत असल्याचं दिसले. तक्रारदारानं विहिरीजवळ वाळू भरू नका असं सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. याच कारणावरून वाद निर्माण झाला आणि तक्रारदाराला शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर त्याला लोटालोट करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाद सुरू असतानाच आणखी काही जण घटनास्थळी आले आणि त्यांनीही मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद आहे. तक्रारदाराचे वडील भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. पुन्हा आडवे आलात किंवा वाळू भरण्यास विरोध केला तर जीवे मारू अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय.